दरम्यान कल्याणमध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्या झालेल्या मुलीवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। मुलीच्या घरी तिचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। या परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। मुलीच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडलेली होती आणि यानंतर या मुलीचा मृतदेह आता तिच्या घरी आणण्यात आलेला आहे। कल्याण पूर्वेमध्ये या पीडित मुलीचं घर आहे, तिथे तिचा मृतदेह आणण्यात आलेला आहे आणि परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। सोबतच पोलिसांनी देखील अतिशय कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। या गल्लीत त्या मुलीचं घर आहे आणि तिथून पुढे कोणालाही जाऊ दिलं जात नाही। फक्त मुलीचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक यांनाच पुढे प्रवेश आहे आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलीस अधिकाऱ्यांनी हा सगळा रस्ता जो आहे ते मोठा बंदोबस्त ठेवला आहे। नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि मुलीवर आज या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। आणि सोबतच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या कल्याणमध्ये आलेले आहेत। श्रीकांत शिंदे हे येऊन या मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेलेले आहेत आणि या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, कल्याण।